नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी आणि जूनचे वेतन मोठे परिपत्रक। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी जून याबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि कडक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। जर नियमांचे पालन केले नाही तर कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन रोखले जाऊ शकते। हे परिपत्रक नेमके काय आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। परिपत्रकातील मुख्य विषय: राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत जे नवीन शासन परिपत्रक आले आहे त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने निर्देश देण्यात आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमधील किती कर्मचारी सध्या निवडणूक किंवा इतर शासकीय कामांसाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत याची संपूर्ण माहिती कालावधीसह तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मूळ आस्थापनेवर रुजू होण्याचे आदेश या परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहेत की जे शिक्षक किंवा कर्मचारी निवडणूक व अन्य कामांसाठी प्रतिनियुक्तीवर गेले होते त्यांना त्यांचा मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त म्हणजेच रिलीव्ह करण्यात यावे। जर शिक्षकांची प्रतिनियुक्ती इतर कोणत्याही शासकीय कार्यालयात असेल तर त्यांनाही त्वरित कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर जूनचे वेतन रोखले जाणार। सर्वात महत्त्वाची आणि कडक बाब म्हणजे कार्यमुक्त करण्याचे आदेश देऊनही जर एखादा कर्मचारी किंवा शिक्षक आपल्या मूळ शाळेत किंवा मूळ आस्थापनेवर ठराविक वेळेत रुजू झाला नाही तर त्यांचे माहे मे पेड इन जून महिन्याचे वेतन अदा केले जाणार नाही। याबाबत अत्यंत कडक दक्षता घेण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।